पोलर कॉर्डिनेट्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हा फॉर्म बघितला. आज आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. फाइंड द कार्टेशियन कॉर्डिनेट्स. काय करायचं आपल्याला? फाइंड कार्टेशियन कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. त्यातला एक आहे बघा 1/2 7 pi upon 3. ह्या पोलार कॉर्डिनेट्सचे आपल्याला काय करायचे? कार्टेशियन कॉर्डिनेट्स काय करायचे आहे? फाइंड आउट करायचे आहे. मग त्यासाठी given 1/2 7 pi upon 3 equals to r comma theta. We have x is equals to r cos theta, y is equals to r sin theta. Okay, therefore x is equals to r माहिती है क्या? 1/2 into cos 7 pi upon 3, y is equals to 1/2 into sin 7 pi upon 3. पण आता याची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर काय केलं पाहिजे? 1/2 into cos 2 pi plus pi by 3, y is equals to 1/2 sin 2 pi plus pi by 3. Therefore आता x is equals to क्या? 1/2 into cos 2 pi plus म्हणजे कुठला क्वाड्रंट? अगेन फर्स्ट क्वाड्रंट. तर मग ऑल आर पॉझिटिव्ह. therefore 2 pi 1/2 into cos काय आहे? pi by 3 आणि y is equals to 1/2 sin pi by 3. therefore x is equals to 1/2 into cos pi by 3 म्हणजे cos 60. त्याची व्हॅल्यू आली 1/2 आणि y is equals to 1/2 into sin pi by 3 म्हणजे sin 60 ची व्हॅल्यू आहे √3/2. therefore x is equals to 1/4 and y is equals to √3/4. therefore 1/4 comma √3/4 are कुठले कोऑर्डिनेट? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. हा अँगल लक्षात घ्या. अँगल लक्षात आला की पुढचं काम सोपं होतं. अँगल काय आहे? तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो ह्यावर तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ठरतो. तो जर समजा 5/3 असता, हा जर 5/3 असता तर काय आलं असतं? 2 pi minus pi/3 म्हणजे हा 6 minus pi. 6 pi minus pi म्हणजे काय आला? 5/3. आणि जर 5/3 एक असेल तर तो कुठला क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट म्हणलं की मग cos पॉझिटिव्ह येईल, sin काय निगेटिव्ह येईल. हे साइन कन्वर्जन कुठल्या क्वाड्रंट मधला आहे हे काय करायचं? व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सेम टाइपचा आणखी एक प्रॉब्लेम बघूया आपण. 4 pi/2 4 pi/2 we have काय given 4 pi/2 is equals to r theta. we have x is equals to r cos theta and y is equals to r sin theta. values ठेवून देऊया. x is equals to 4 cos pi/2, y is equals to 4 sin pi/2. pi/2 म्हणजे की 90 डिग्री आलं. cos pi/2 ची व्हॅल्यू 0. therefore x is equals to 4 into 0 and y is equals to 4 into 1. therefore x is equals to 0 and y is equals to 4. therefore काय आलं? 0, 4 is कुठला फॉर्म?
Cartesian coordinate. 0,4 is the Cartesian coordinate. हे झालं कन्वर्जन ऑफ पोलार टू कार्टेशियन. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड पोलार कोऑर्डिनेट्स. Find polar coordinates of the point 0, 1/2. आता याच कोऑर्डिनेट वरून आपल्याला डायरेक्टली आपल्याला लक्षात येतं x0 हे y वर कोऑर्डिनेट आहे. म्हणजे y वर कोऑर्डिनेट असेल तर त्याचा अँगल आपल्याला आताच माहित होईल. त्याचा y ऍक्सिस ला अँगल किती असेल π/2. म्हणून 0,1/2 is equals to x, y. Therefore, we have r is equals to square root of x square plus y square and theta is equals to tan inverse of y upon x. आता इथे लिहायचं is in किंवा is on y axis. r is equals to square root of 0 square plus 1/2 square. Therefore, r is equals to 1/2. Theta is equals to tan inverse 1/2/0. That is tan inverse not defined. Therefore, theta is equals to π/2. Therefore, 1/2, π/2 are कुठले coordinates? Polar coordinates. R कुठले coordinates आहेत? Polar coordinates आहेत. नेक्स्ट एक बघा.
आणि तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो त्यावर त्याचा अँगल काय होतो डिपेंड ठरतो. काल पण मी एक एक्झाम्पलने सांगितलेलं होतं. हे झालं कन्वर्जन ऑफ पोलार हे दिस इज द कन्वर्जन ऑफ कार्टेशियन टू पोलार. त्याच्या अगोदर बघितलं ते काय होतं पोलार टू कार्टेशियन. बाकीचं आपण